दावणीला एखाद दोन गाई वासरं सांभाळणं देखील कठीण जातं, पण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असा एक अवलिया आहे, तो एक दोन नाही तर तब्बल 300हून अधिक गाई सांभाळतोय। कोण आहे हा खरा गोरक्षक, आपण पाहूयात। हिरव्यागार गवतात चरणाऱ्या या गायी पाहून कुणालाही काही काळ बरं वाटेल। गायींचा हा कळप आहे भगवान कोकरेंच्या गोशाळेतला। जवळपास 304 गायी त्यांच्या गोठ्यात सुखानं नांदतायत। पण या गायींच्या डोळ्यातलं कारुण्य पाहून कळतं की या गायी आता उतारवयाच्या झाल्यात। परशुराम घाटामध्ये अडवल्यानंतर ती गाडी सोडवले आणि सोडवल्यानंतर मग स्वतःकडे कस्टडी मागितली आम्ही कोर्टाकडे, आणि स्वतःकडे कस्टडी मागितल्यानंतर तिथून 4 गायींवर आपण ती सुरू केली। पहिल्यांदा पिंपळीच्या गावामध्ये आपण एक पाण्याच्या टाकीमध्ये ते टाकी फोडून तिथे ठेवायला सुरुवात केली। काम चालू ठेवल्यानंतर गोशाळेची व्यवस्था झाल्यानंतर गोरक्षकांमध्ये चांगल्या तऱ्हेचा उत्साह आला की आता आपण कुठलीही गायी जर सोडवल्या तर ते आपल्याकडे राहतील, आपण त्यांची सेवा करू आणि परत त्या कसायला द्याव्या लागणार नाही। माणूस फार डोळसपणे पाहायला लागतो तेव्हा त्याला पशुमध्येही देव दिसतो म्हणतात। एकीकडे गायींच्या नावाने राजकारण करायचं आणि दुसरीकडे त्यांच्या उतारवयातल्या पालन पोषणाची जबाबदारी नाकारायची, हे सगळं पाहिल्यानंतरच भगवानने गायींचं पालकत्व स्वीकारलंय। फक्त गोवंशात्याबंदी कायदा लागू करून गायीचं रक्षण होत नाही, तर त्याच्यानंतर शासनाने या गोष्टी करायला पाहिजे होत्या की त्यांची गावोगाव तालुक्याला समजा एका तालुक्यामध्ये जेवढी गावं असतील, एक केंद्रस्थानी जर एक 25 एकर जागा घेऊन जर शासनाने एखादी गोशाळा चालू केली असती तर ज्या शेतकऱ्याला कसायला गाय विकण्याची इच्छा नाही आणि सांभाळूही शकत नाही त्या गायींची तिथे व्यवस्था झाली असती। आज शासनाचं याच्याकडे कुठल्याही प्रकारे लक्ष नाही, फक्त स्टेजवरून आश्वासनं देणे, असेंब्ली हॉलमध्ये ठराव मांडणे, याच्या पलीकडे प्रत्यक्षात जी कृती करायला पाहिजे ती काही नाही। स्वतःचं दुकान सांभाळत अर्थार्जन करत भगवान गायींचं पालन करतात। जिथे एका गायीला सांभाळायला दमछाक होते तिथे तब्बल 304 गायींचं पालन करायचं म्हणजे डोक्यावरचा भार काही कमी नाही। त्यातही गायींच्या चारा पाण्याची व्यवस्था करायची तर दिवसाचा खर्चही मोठा आहे। एकूण 304 गायी आज झाल्या, आज कारण नवीन 4 आल्यामुळं आज 304 गायींचं सगळं संगोपन करताना एक गायीला नाही म्हणलं तरी रोजचा 30 रुपये खर्च येतो। अगदी कशीही तुम्ही सांभाळलात तरी आज 10 माणसं या ठिकाणी कामाला आहेत, आपल्याला कुठल्याही प्रकारे महिन्याचा इन्कम इथून 100 रुपये सुद्धा नाहीये, आणि ते इन्कम नसल्यामुळं आपण आज जे करतोय ते माझ्या कीर्तनातून जे काही मला समाज मानधन देतो, आपण कोणाकडे मागत नाही किंवा काही करत नाही त्याच्यावर, आणि मग काही समाजातले दानशूर दाते आहेत त्यांच्याकडे आपण स्वतः जातो, स्वतः अप्रोच होतो, मग कुणाकडनं 500, कुणाकडनं 1000, कुणाकडनं 2000। सरकारने गोवंश हत्येबाबत कायदा केला खरा, मात्र त्यामुळे गायींचा जीव वाचण्यापेक्षा माणसांचेच अधिक जीव मारले गेले। त्यामुळे जखमी आणि उतारवयातल्या गायींना कत्तलखान्यात सोपवण्याऐवजी त्या भगवान कोकरेंकडे आणून द्यायला लोकांनाही बरं वाटतंय। जनावर इथे आणून देण्याचं कारण काय नेमकं? कारण की आम्हाला परवडत नाही ते, कारण की दुसऱ्यांना आम्ही कोणाला देत नाही। कोणी तिकडे ह्याच्या नेते सोडते, ह्याच्यात सोडतात, म्हणजे तिकडे हेडीला वगैरे कोणाला देतात म्हणून आम्ही कोणाला देत नाही, इथं आणून पोहोचवतो। पण मग तुमच्या गावामध्येही अनेक ठिकाणी अनेक लोक गुरं पाळणारे असतील, त्यांनाही तुम्ही देऊ शकला असतात। आम्ही याच्यापूर्वी गुरं देऊन बघितले आम्ही त्यांना, मग ते करतात की ती हेड्यानं देतात, बाहेर देतात गुरं, ती म्हणजे कत्तलखान्यात देतात ती, मग त्याशिवाय इथे त्या गुरांचं चांगलं हे होतं ना, संगोपन चांगलं इकडे होते, म्हणून आम्ही इकडे गुरांना देतो। आपल्या मिळकतीप्रमाणे आणि आपल्या जिद्दीवर कोणताही गाजावाजा न करता भगवान कोकरे आपलं गोपालन करतायत। प्रामाणिकपणे केलेल्या या कामामुळे गायींनाही सरत्या काळात हक्काची जागा मिळाली आहे। त्यामुळे वरवरच्या बाता मारणाऱ्या गोप्रेमींसाठी भगवान कोकरे हे एक आदर्श उदाहरण ठरतायत। सचिन देसाईसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, रत्नागिरी।